आमचा फ्रीज ना थोडी थोडी शुशू करतोय, एक तर रात्री किंवा मग असा अर्धा. तेव्हा आपलं असं असतं की आपल्याला ऑफिशियली सुट्टी मिळालेली आहे. हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आणि आज मी तुमच्याशी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन आणि काही डेली हॅबिट्स शेअर करणार आहे, ज्यामुळे आपली लाईफस्टाईल नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि शाळा चालू झाली की आपलं ऑलरेडी एक रुटीन सेट होतं, ज्याची आपण वाट बघत होतो. आता मुलं शाळेत गेली की आपल्याला निवांत वेळ मिळतो असं आपल्याला वाटतं, पण खरं तर हा वेळ फक्त आराम करण्यासाठी नसून ॲक्च्युली स्वतःसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी असतो आणि तोच आपण करत नाही. म्हणजे या वेळेत आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो, जसं की सकाळी थोडासा वॉक करायला जाणं, एक्सरसाइज करायला सुरुवात करणं, योगा करणं किंवा मग जिमला जाणं. आता अनेकदा ना आपण मुलांचाच बहाणा करून घरात थांबलेलो असतो की मुलांना एकटं घरात कसं ठेवू, पण आता ती कारणं संपली आहेत या नव्या रुटीनमुळे. आपण नेहमीपेक्षा या रुटीनमध्ये तसंही लवकर उठतो आणि सकाळचा वेळ ना कोणत्याही चांगल्या सवयी किंवा स्पेशली हे एक्सरसाइज वॉक करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. सो तसं बघितलं तर आपल्याकडे कारणं देण्यासाठी खूप काही असतं. म्हणजे 1 तारखेपासून सुरुवात करते, सोमवारपासून सुरुवात करते, पुढच्या महिन्यापासून सुरुवात करते किंवा असं बरेच कारणं असतात. पण मला असं वाटतं की आत्ता सुरुवात करण्यासाठी हा बेस्ट मुहूर्त आहे, काही दिवसांसाठी का असेना, कारण परत सुट्ट्या लागणारच आहे मला माहिती आहे. पण चांगल्या सवयीसाठी हा एक छोटासा निर्णय ना खूप फायदेशीर ठरू शकतो. आता जिमला जाणं खरं सांगू माझं खूप दिवसापासून बंद आहे, त्यामुळे घरी थोडीफार एक्सरसाइज होते. आज उद्या करत करत मी सुद्धा जिमला जाण्याचं टाळते आहे, पण जेव्हा मला घरी वेळ मिळतो तेव्हा माझी अशी योगा एक्सरसाइज चालू असते आणि खरंच सकाळची जी एनर्जी आहे ती आणखी बूस्ट होते आणि खूप छान वाटतं. आपली कामं काही संपणार नाही आहे. ही छोटी मोठी कामं आपण आत्ताही आपल्यालाच करायची आहे आणि नंतरही आपल्यालाच करायची आहे. पण सकाळचा वेळ आपण आपल्यासाठी घेतला की मग नंतर अशी छोटी मोठी कामं आपण करू शकतो. आता प्रत्येक रूममध्ये गेलं की तिथे काही ना काही काम असतंच, आवराआवर करावीच लागते. तसंच मी माझा हा छान असा वेळ एक्सरसाइज केला आणि त्यानंतर थोडं लिव्हिंग रूम जरा ऑर्गनाईज केलं. रात्रीच्या वेळी तशी सवय आहे पण कधी कधी राहून जातं. त्यानंतर आता म्हटलं चला ब्रेकफास्टची वेळ झाली आहे आणि इथे पण आपण बरेचदा खूप मोठी चूक करतो. म्हणजे टिफिनची तयारी करायची असेल किंवा लवकर तयार व्हायचं असेल तर सहसा आपण नाश्ता टाळतो, जे की शरीरासाठी चांगलं नाही आहे. आपण हे खूप कॅज्युअली घेतो, पण ॲक्च्युली ना नाश्ता हा दिवसभरासाठी ऊर्जा देणारा सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे. आणि त्यातही जर हेल्दी ब्रेकफास्ट असेल तर आपला मेटाबॉलिझम सुधारतो, आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळतं आणि दिवसभर आपला उत्साह टिकून राहतो. आमचं तरी सध्या असंच आहे की आता ज्या दिवशी चालतं त्या दिवशी आम्ही ऑमलेट, हाफ फ्राय किंवा मग बॉइल्ड एग असाच नाश्ता करतो. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे आपल्या दिवसाचं योग्य नियोजन करण्यासाठी ना जर आपण काही टू डू लिस्ट बनवून ठेवल्या, म्हणजे काही महत्त्वाची कामं आहे ती ॲक्च्युली लिहून ठेवली तर ती कामं वेळेत पूर्ण होतात आणि आपला खूप सारा स्ट्रेस कमी होतो. कधी मुलांचे प्रोजेक्ट्स कंप्लीट करायचे असतात, कधी नवीन बुक सबमिट करायची असते आणि अशी बरीचशी कामं असतात. फक्त शाळेचीच नाही तर आपली घरातली, किचनमधली काही आणायचं असेल किंवा महत्त्वाचं कुठलं काम असेल तर ते लिहून घ्या आणि ते आधी पूर्ण झालं की मग आपला स्ट्रेस आपोआपच कमी होतं. बाकी घराची साफसफाई, क्लिनिंग, ऑर्गनायझेशन हे तर इतकं म्हणजे सतत करणारी कामं आहे ना, ती काही संपणार नाही आहे. सगळ्यात आधी तर मी डायनिंग आणि लिव्हिंग रूम आवरून घेतला. जो काही पसारा होता तो जागेवर ठेवला, थोडी साफसफाई केली आणि त्यानंतर म्हटलं चला आता बेडरूम आवरायची आहे, तर सगळ्यात आधी बेडशीट काढून घेतली आणि बेडशीट काढली की मग बाकीचा जो आहे त्याचा आजूबाजूचा भाग सगळा क्लीन होऊन जातो. आणि तसंही आता उन्हाळा आहे, बेडशीट लवकर खराब होते, धूळ जास्त येते, त्यामुळे क्लिनिंगची पण सारखी गरज पडतेच.
आता शाळा पण चालू झाली आहे, त्यामुळे मुलांचा स्टडी टेबल व्यवस्थित तयार करून ठेवणे, त्यांचे कपडे, हे सगळं काही जर आपण आधीच तयार करून ठेवलं ना, तर आपल्याला तेवढा स्ट्रेस येत नाही. आणि या रोजच्या सवयी आहे, फक्त 1 दिवस करायचं आणि त्यानंतर 5 दिवस आराम करायचा, असं आपल्या स्त्रियांचं कामच नाही आहे. जेव्हा आपण रोज रोज कामं करतो तेव्हाच ती बरोबर वेळेत पूर्ण होतात. आता ही बेडशीट ना आमच्या जुन्या बेडवरची आहे. तो बेड खूप मोठा होता आणि खरं सांगू मला आता इलास्टिक बेडशीटच आवडतात. अशा बेडशीट सांभाळणं खूप कठीण होऊन जातं, पण त्यातल्या त्यात ही एक मोठी आहे, त्यामुळे ती खूप आत अशी खोचल्या जाते आणि तेवढी बिघडत नाही. त्यानंतर कंबलची एवढी गरज पडत नाही, पण ॲक्च्युली AC लागतो आणि ACमध्ये नंतर खूप थंड वाटायला लागतं. त्यामुळे हे ब्लँकेटही अजून तरी आतमध्ये ठेवलेलं नाही आहे, पण त्याची अशी छोटीशी घडी करून ठेवली की बेड पण मोठा वाटतो आणि बेडरूम पण जरा सुटसुटीत वाटते. मुलं शाळेत गेली की आपला माइंडसेट काय असतो, ती घरी यायच्या आधी आपल्याला जेवढी कामं करता येईल ना तेवढी सगळी करून टाकायची. जसं काही मुलं शाळेतून आल्यानंतर आपल्याला कामं करू देणार नाही. आता काही कामांसाठी हे लागू होतं, पण ना या नादात आपण स्वतःसाठी वेळ काढायचा विसरतो. जसं की अंघोळ केल्यानंतर फक्त 5 मिनटं स्वतःसाठी काढायचे असतात, पण काही स्त्रिया त्यासाठी सुद्धा कारणं देतात. मला असं वाटतं की दिवसभर आपण घर कुटुंबाची काळजी घेतो आणि यामुळे दुर्लक्ष आपण स्वतःकडेच करतोय. म्हणून स्वतःला जरा वेळ द्या, थोडा वेळ वाचन करा, आपल्याला जे आवडतं त्या आवडीसाठी थोडासा वेळ काढा आणि बघा किती छान वाटेल खरंच. आज अश्विनला टिफिन घेऊन जायचा नव्हता आणि जेव्हा नवरा असं म्हणतो की आज मला घरी जेवायचं नाही आहे किंवा टिफिन घेऊन जायचा नाही आहे, तेव्हा आपलं असं असतं की आपल्याला ऑफिशियली सुट्टी मिळालेली आहे आणि आत्ता काय ॲडजस्टमेंट करायची असं आपल्या डोक्यात चालू होतं. त्यातही जर आपण असू फक्त तर आपण उपवास करायलाही तयार असतो, एवढा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो. पण मुलांना जेवायचं आहे, त्यांना काय आवडतं, नंतर ते आपल्या डोक्यात चालू होतं. तर मला असंच थोडंसं लवकर होईल आणि आवडणारं काहीतरी बनवायचं होतं. मग बटाटा बॉईल करायला ठेवला. आता आलू पराठा बनवायचा की डोसा आणि ही बटाट्याची भाजी, कारण डोस्याचं थोडं पीठ आहे रियांशचं आणि माझं होऊन जाईल एवढा आहे. मग आता बटाट्याची भाजी बघा मी जास्त बनवली आहे, पण ती डोस्यासाठी बनवली आहे आत्ता डोसा. आणि जर रियांशला वाटलंच तर मी मग संध्याकाळी त्याला आलू पराठा बनवून देईल. बाकी संध्याकाळी माझा नॉर्मल स्वयंपाक असेल. आणि अश्विनचं असं आहे, ज्या दिवशी ते टिफिन घेऊन जात नाही त्या दिवशी ऑफिसमधून आल्यानंतर एवढी भूक लागलेली असते की माझा स्वयंपाक तयार पाहिजे, ॲटलिस्ट अर्धा तरी. काय माहिती ते कॅन्टीनमधलं जे काही खातात किंवा काय खातात त्यांनी पोटच भरत नाही, अशा टाईपचं प्रत्येक वेळी मी ऑब्झर्व केलं आहे. पण असो, आपलं एक सुट्टी तर नाही, पण ते म्हणतात ना सुट्टीच्या दिवशी थोडंसं काम करावं लागतं, तशा टाईपची ॲडजस्टमेंट चालू आहे. आता पटकन मी माझ्यासाठी गरम गरम डोसे बनवते. नारळ आहे ॲक्च्युली, पण ते नारळ माझी काही फोडायची इच्छा नाही आहे. सो चटणी नसेल तरीही मला चालेल, साधी टोमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी मी बनवते, 5 मिनिटात बनते ती चटणी. बाकी डोसा आणि बटाट्याची भाजी मस्त पोट भरून जेवण करते. रियांश आला की त्याच्यासाठी गरमागरम डोसे करून देते. त्यानंतर मला थोडी प्रिपरेशन करून ठेवायची आहे. बघा हे ना चणे आहेत फुटाणे, हे मी अर्धा डब्यापेक्षा जास्त छान असे त्याचे कवर काढून ठेवलेले. पण रियांश रोज थोडं थोडं करत करत त्यांनी शेवटी म्हणजे संपायला आले, पण माझं सत्तू काही बनवणं झालं नाही. मला सत्तू ड्रिंक प्यायचं होतं रोज. तर आता ते जे आहे फुटाणे ते छान सोलून ठेवते. आणि माझा असा विचार आहे, म्हणजे मी असा ट्राय करणार आहे ॲटलिस्ट 5 दिवस. म्हणजे अगेन न्यू टार्गेट. हे बघा मी मूग भिजत टाकायले आहे आणि रात्रीच्या डिनरमध्ये रोज मुगाचे डोसे किंवा असे हेल्दी डोसे खायचे, असं माझं टार्गेट आहे. बघूया आता 5 दिवसाचं. खूप कठीण नसतं आणि डोसा असा प्रकार आहे की तो मुगाचा खाल्ला काय आणि याचा खाल्ला काय थोडाफार फरक पडतो, बाकी हेल्दी हा जास्त आहे. तर असं झालंच ते सक्सेसफुल, तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. प्रत्येक दिवशीचं नाही, कारण कधी व्हिडिओ शूट करत असते, कधी नाही करत. सो ज्या दिवशी पण करेल त्या दिवशीचा व्हिडिओ मी शेअर करेलच. चला आता मी जेवून घेते आणि त्यानंतर मग थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते.
हा जो हनीकॉम डोसा तवा मी वापरला ना, खरंच तो डोशांसाठी एकदम बेस्ट आहे. तेल नाही लावलं तरीही तो चिटकत नाही आणि एकदम मस्त जाळीदार डोसा बनतो. मला तरी स्पेशली डोशांसाठी खूप आवडला. चपाती बाकी गोष्टींसाठी नॉर्मल आहे, नॉर्मल तव्यासारखा, पण डोसा एक नंबर बनतो. मी टॅग करते जर तुम्हाला हवा असेल तर. पण डीमार्टमध्ये ना ऑनलाईनपेक्षा स्वस्त मिळतो, त्यामुळे डीमार्टमध्ये गेलात आणि असा तवा मिळाला तर डीमार्टमधून घ्या. त्यानंतर थोडा वेळ होता, म्हटलं चला हे जे फुटाणे आहे त्याचे कवर काढून ठेवते. आणि मी पहिल्या वेळी इतका वेळ घेतला होता याचे साल काढण्यासाठी. एक 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 मी काढत होती, हाताने काढत होती आणि हातांना खूप जास्त टोचत होतं. म्हटलं चला ही एक टेक्निक आपण यूज करून बघूया. रुमालात सगळे ते चणे टाकले, थोडेसे असे रब केले आणि बघा थोड्याशा यानेच ऑलमोस्ट म्हणजे 90% त्याचे कवर निघाले. जराही मेहनत करायची गरज पडली नाही. आता सगळे असेच करून छान सगळे सोलून ठेवते आणि संध्याकाळच्या वेळी भाजून याचं छान सत्तू पीठ बनवून ठेवीन. तर मला सांग, तू केली? आमचा फ्रीज ना थोडी थोडी शुशू करतोय, एक तर रात्री किंवा मग असा अर्धा दिवस झाल्यानंतर. शुशू म्हणजे काय माहिती का, 4-5 दिवसापासून ना त्यातून पाणीच गळतंय. हे बघा अक्षरशः पाणी काढलंय. आणि रोज सकाळी उठल्यानंतर मी असं एवढं एवढं पाणी काढते. रोज तिथे ती प्लेट ठेवते आणि हे असं पाणी येतं आहे सध्या तरी. आणि आम्ही त्याला म्हणतोय की आमचा फ्रीज शुशू करतोय रोज. आता काय याला डॉक्टरला दाखवायचं, काय करायचं, कारण मागच्या वेळी पण हा प्रॉब्लेम झालेला. 2 दिवस फ्रीज बंद ठेवला होता आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. पण आत्ता आम्ही असं काहीच ट्राय केलं नाही. ही फक्त एक प्लेट ठेवणं चालू आहे. रात्रीच्या वेळी ती प्लेट भरते आणि मी तशीच ती फेकून देते ते पाणी. परत ती प्लेट ठेवते आणि परत रात्री भरलेली असते. पण आज सकाळी उठली तेव्हा प्लेट भरलेली नव्हती, जी की आत्ता भरली आहे, म्हणजे आत्ता शुशू केली आहे. बरोबर. मला सांग आता तू डोसा खाणार आहे की आलू पराठा? हां, ऑब्विसली नाही. मी आलू पराठा बनवलाच नाही आहे, डोसा बनवला आहे. आलू पराठा तुम्हाला दाखवते फ्रीजचा प्रॉब्लेम काय चालू आहे. मिळालं का पाऊच? तुझ्या डेस्कवरच होतं. चल ठीक आहे, मी तुझ्यासाठी आलू पराठा नाही बनवला आहे रियांश. डोसा खा, मी संध्याकाळी तुला आलू पराठा बनवून देईल. चालेल, जा. ही अशी प्लेट ठेवली की दिवसभरात किंवा रात्रभरामध्ये ती भरून जाते आणि इथून पाणी गळतं. सारखं ते गळत नाही, पण अचानक ती प्लेट भरलेली दिसते. आता हा व्हिडिओ तर आत्ताचा आहे, पण नेक्स्ट डेचा एक छोटीशी मी क्लिप घेतली आहे, ती इथे ॲड करते. प्रिपरेशन करून ठेवणे ही कधीही बेस्ट आहे, पण स्पेशली मुलांच्या शाळेसाठी ना सकाळी टिफिनमध्ये काय द्यायचं, त्यानंतर लगेच नवऱ्याचा टिफिन असतो, त्यामुळे नाश्ता लंच टिफिनमध्ये इतकं कन्फ्युजन होऊन जातो ना. आणि त्यातल्या त्यात मुलांना काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतात. त्यामुळे कधी डोसा, तर आत्ता मी हे सगळे डाळी मिक्स करून ना याच्या अप्प्यासाठी मी आता हे भिजवून ठेवणार आहे. आणि मागच्या वेळी जसं मी पाणी काढून ठेवलं होतं तसं हे सुद्धा पाणी 1 दिवस फर्मेंट होऊ देते आणि त्यानंतर मग हे मी झाडांना घालेल. तर अशी थोडी प्रिपरेशन म्हणजे जसं की चिवडा बनवून ठेवणे, शंकरपाळी बनवून ठेवणे, नॉर्मल फ्रूट्स घरात ठेवणे किंवा लंचसाठी लागणारी प्रिपरेशन, अशी जर आपण 5-6 दिवसांची किंवा एका आठवड्याची प्रिपरेशन करून ठेवली तर सकाळचं काम आपलं खूप इझी होऊन जातं. आता हे चणे मी थोडे भाजून घेतले आणि या चण्यासोबतच तुम्ही थोडंसं जिरं पण भाजून घेऊ शकता किंवा मग जेव्हा आपण ते ड्रिंक तयार करू त्यात मग वरून जिरं घालू शकता. आता मी फक्त पावडर बनवून ठेवलं, जेव्हा मला प्यायचं असेल त्यात मी वरून सगळं मटेरियल ॲड करेल. संध्याकाळी रियांशचं असं होतं की त्याला आलू पराठ्याची भूक जास्त लागली होती नॉर्मल भुकेपेक्षा, म्हणून त्याला मस्त आलू पराठा करून दिला आणि माझ्यासाठी मी चहा केला. जेव्हा स्पेशली रियांशसाठी कमेंट येतात ना तेव्हा आवर्जून मी त्याला सांगते आणि त्याला पण खूप आवडतं ऐकायला. तर आत्ता कमेंट अशी होती की रियांशचा चेहरा खूप नाजूक आहे पण त्याचा चष्मा खूप मोठा दिसतोय. पण तुम्हाला सांगते 4-5 शॉप फिरून त्याच्या आवडीने तो चष्मा घेतला आहे आणि ॲक्च्युली तो मोठा आहे. पण नेक्स्ट टाईम मी त्याला सांगत होती की आपण थोडा छोटा चष्मा घेऊया म्हणजे तुला छान दिसेल. हे तर झालं माझं दिवसभराचं, पण आजचा ओव्हरऑल व्हिडिओबद्दल आता शेवटी सांगते. हे सगळं करत करत ना आपल्याला खूप अशी थकायची गरज नाही आहे. जर आपण रोजच्या रोज छोटी छोटी कामं करत राहिलो तर आपल्यावर जास्त भारही पडत नाही आणि आपल्या या रोजच्या सवयी असल्या पाहिजे ज्याने खरंच आपला दिवस, आपली लाईफस्टाईल थोडीशी इम्प्रूव्ह होते. म्हणजे आपली घरातली कामं पण होतात आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळतो.
आता संध्याकाळी अशी बाल्कनीत मस्त गार हवा सुटलेली असते. ही गार हवा प्लस माझा कडक चहा मी एन्जॉय करते. आणि चला, तुम्हाला उद्या भेटते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.